पूर्ण सरकारी यंत्रणा पापाच्या आणि भ्रष्टाचाराच्या पैशाने विकत घेतलेली असली, त्याच पैशाने आमदार, खासदार, मंत्री खिशामध्ये घातलेले असले, की आपल्याला वाटेल तसा भ्रष्टाचार करता येऊ शकतो असं ज्यांना वाटतं, त्यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये जेलमध्ये गेलेले मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री, मोठमोठे राजकीय नेते आठवावेत. कारण भ्रष्टाचार हा कितीही खुबीने केलेला असला तरी सुद्धा तो एक ना एक दिवस उघड येतोच. कोणी ना कोणी बाप फेटतोच. सगळेच विकले जातात अशातला भाग नसतो. पैसे दिले की आपण वाटेल त्या पद्धतीने कुणालाही विकत घेऊ शकतो, दमबाजी करून गप्प बसवू शकतो. मात्र ते फार काळ चालत नाही, फार काळ टिकत नाही. आणि म्हणूनच असे भ्रष्टाचार उघडकीस येतात. मागच्या भागामध्ये आम्ही 200 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार एकाच रस्त्यावर झाल्याचं प्रकरण उघडकीस आणलं होतं. खर तर सुट्टी होती, शनिवारी हा व्हिडिओ मी प्रसारित केला. पुऱ्या वेळानिशी या भ्रष्टाचाराची पोलखोल केली आणि सर्वत्र अक्षरशः खळबळ माजली. सुट्टी असूनही मंत्रालयातून फोन खनखनले, गोळी अचूक लागली, सगळ्यांच्याच बुडाला आग लागली. अगदी मी या व्हिडिओमध्ये कोणाचंही नाव घेतलं नव्हतं, कुठलाही अधिकारी या भ्रष्टाचारास जबाबदार असं सांगितलं नव्हतं, ठेकेदार कोणही तेही सांगितलं नव्हतं. मात्र एकूणच भ्रष्टाचाराची पार्श्वभूमी आणि पुरावे सादर केल्यानंतर लक्षात आलं की ठेकेदार कोण असेल आणि अधिकारी कोण असतील. कारण एवढ्या खालच्या पद्धतीने बोगस कागदपत्र तयार करून भ्रष्टाचार करणारे अधिकारी कोण हे आता पीडब्ल्यूडी मध्ये सगळ्यांना माहीत झालंय. दरोडेखोर ठेकेदार कोण हे आता सांगायची गरज लागलेली नाही. आणि म्हणून तो व्हिडिओ प्रसारित होताच पूर्ण पीडब्ल्यूडी मध्ये हलचल माजली. तात्काळ कागदपत्र मागवली गेली. शरद पटेल यांनी सांगितलेली कागदपत्र योग्य आहेत का, खरी आहेत का ती बघितली गेली. आणि हे सगळं प्रूव्ह झाल्यानंतर आता सगळ्यांचे धाबे दणाणलेत आणि म्हणून हा दुसरा भाग येऊ नये यासाठी ते सातत्याने प्रयत्न करतायत. जे खरं तर ज्यांनी मला ही कागदपत्र दिली होती, पुराव्यानिशी ज्या पद्धतीने त्यांनी ही बिलं, कशा पद्धतीने हा भ्रष्टाचार झाला त्याचे फोटोग्राफ्स, व्हिडिओ हे सगळं दिल्यानंतर आणि ते दाखवल्यानंतर आता दुसरा भागही या ताकदीचा येईल. आणि म्हणून हे थांबवावं यासाठी प्रयत्न झाले. प्रत्यक्षात ज्यांनी मला ही कागदपत्र दिली तो ठेकेदाराचाच सोबती होता, जवळचा होता. त्याला माहित होतं की हा ठेकेदार आपला एक ना एक दिवस केसाने गळा कापेल. आणि म्हणून त्याने सगळे पुरावे, म्हणजे काम सुरू झाल्यापासून तर काम संपेपर्यंत सगळे पुरावे जवळ ठेवले होते. ते पुरावे त्यांनी अनेकांना देऊन बघितले, मात्र कोणाची हिंमत झाली नाही. आमच्याकडे ते पुरावे आल्यानंतर तात्काळ आम्ही ते प्रसारित केले. रिसर बांधकाम सचिवांना पत्र लिहून कारवाईची मागणी केली. हा व्हिडिओ प्रसारित होताच ज्यांनी हे मला कागद दिली होती त्यांचा फोन आला आणि त्यांनी अगदी सदगतीत होऊन म्हणजे आभार मानले की मला वाटलं नव्हतं तुम्ही हे छापाल, तुम्ही हे प्रसिद्ध कराल, तुम्ही पत्र लिहाल. कारण एवढं मोठं प्रकरण हातात आल्यानंतर कुठलाही पत्रकार, कुठलाही राजकारणी सहज तडजोड करेल. पण मला अनेकांनी सांगितलं होतं की तुम्ही हे पत्रकार शरद पटेल यांच्याकडे घेऊन जा, तिथे तडजोड होणार नाही, हे सगळ्या प्रकरणाची पोलखोल होईल, ती तुम्ही केलीत आणि म्हणून मी तुम्हाला बक्षीस पाठवतोय. त्यांनी माझ्या फोन पेवर 1100 रुपये पाठवले. त्या व्हिडिओवर तर जे काही पोलखोल केली त्याची बक्षिसी म्हणून मला 1100 रुपये म्हणजे 1100 रुपये पाठवले. खरं तर ते मला 11 कोटींपेक्षाही जास्त वाटले, कारण ते पाठीवर शाबासकीची थाप होती. त्यांनी कागदपत्र दिली, त्यांचा विश्वास मी कमावला होता. आणि पत्रकारितेमध्ये हा विश्वास कमावणं ही खूप मोठी गोष्ट असते आणि म्हणून त्यांनी ती बक्षिसं दिली.
आता दुसरा भाग प्रसिद्ध केला नाही तरी चालेल असं त्यांचं म्हणणं होतं. मात्र काहीही झालं तरी मी तो भाग प्रकाशित करीन, पोलखोल करीन आणि या प्रकरणाला वाचा फोडीन असा त्यांना मी शब्द दिला होता. हे प्रकरण प्रसारित झाल्यानंतर तात्काळ एका ठेकेदाराचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की ही जी कामं आहेत हॅमची, या कामाचं पहिल्यांदा टेंडर निघालं, त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाला. काही लोकांना हे काम पाहिजे होतं, ते त्यांना मिळालं नाही, म्हणून राजकीय दबाव आणला गेला आणि त्यांना ते काम मिळावं यासाठी ते टेंडर कॅन्सल केलं. पुन्हा दुसरं टेंडर काढलं. ते हे टेंडर 4% कमी दराने घेतलं होतं. म्हणजे खरं तर 6 टेंडर जी निघाली ती 6च्या 6 टेंडर 4 ते 5% बिलो होती, कमी दराने होती. मग जर ही कामं कमी दराने होती 4%, तर ती 51.54% कशी दिली गेली असा प्रश्न त्या ठेकेदारांनी विचारला आणि त्यांनी ती संदर्भातली कागदपत्र पाठवली. म्हणजे किती मोठा भ्रष्टाचार असेल. ठेकेदारांनी काम घेतलंय 4% कमी दराने आणि त्याला काम दिलंय, त्याच्याशी करार जो केला पीडब्ल्यूडी तो 51.54%. एवढ्या घाणेरड्या पद्धतीने पीडब्ल्यूडीचे अधिकारी कसे काम करू शकतात हा मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून मंत्रालयातील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संगनमताने आणि पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने जो 200 कोटींचा भ्रष्टाचार आम्ही उघडकीस आणला मागच्या भागात, या भागामध्ये त्याच हॅमचं दुसरं प्रकरण आहे आणि तो भ्रष्टाचार आहे चक्क 250 कोटींचा. म्हणजे या ठेकेदारांची कोटीच्या कोटी उड्डाणे कशी सुरू आहेत, कशाच्या जीवावर सुरू आहेत, याचं हे उत्तम उदाहरण आहे. जे एका रस्त्यावर 200 कोटी रुपये काढले जातात, दुसऱ्या रस्त्यावर 250 कोटी रुपये काढले जातात आणि त्या संदर्भात कोणीही बोलायला तयार नाही, प्रश्न विचारायला तयार नाही. जो बोलेल त्याला धमकी दिली जाते, त्याला लाच घेताना पकडून देण्यासाठी प्रयत्न केले जातात, दबाव टाकले जातात, राजकारण्यांचे फोन येतात. म्हणजे ठेकेदारांना मोकळं रान द्यायचं, त्यांच्या माध्यमातून खोटी बिलं काढायची आणि ते जे काही तुकडे फेकतील त्यावर समाधान मानायचं, अशा पद्धतीचं सध्याचं राजकारण आहे, राजकारणी आहेत. आणि म्हणून या भ्रष्टाचाराबद्दल कुठलाही आमदार, खासदार, मंत्री बोलायला तयार नाही. चौकशीचा धाक दाखवला जातो, एसआयटी लावू, ब्लॅकलिस्ट करू म्हणून सांगितलं जातं. प्रत्यक्षात काहीही केलं जात नाही. पण आकडेच एवढे मोठे भ्रष्टाचाराचे की 5-50 कोटी दिल्यानंतर यांची तोंड ही गप्प होतात, बंद होतात, यांची हिंमत होत नाही बोलायची. हे पैसे कमवून मोकळे होतात. मागचं जे प्रकरण काढलं तशाच पद्धतीने जी 6 कामं मंजूर झाली होती त्याच्यातलं दुसरं काम आहे खंबाळा, तिलोंडा, कासा, तलवाडा, विक्रमगड, पाली. तर हा रस्ता लांब लचक त्यांनी सांगितलाय. हा रस्ता आहे पाली, वाडा तालुक्यातील पालीपासून सुरुवात होतो आणि तो थेट तलवाड्यापर्यंत, म्हणजे विक्रमगड तालुक्यातील तलवाडा आणि तिथून कासा, बुद्रुक ते धामरी धरणापर्यंत असा हा रस्ता आहे. दुसरा रस्ता आहे त्याच टेंडरमध्ये वाडा देवगाव. म्हणजे खरं तर हा रस्ता खंडेश्वरी नाका, वाड्याचा खंडेश्वरी नाका तिथून सुरू होतो आणि तो खोडाळ्याजवळच्या देवगावला पोहोचतो. म्हणजे आधी एक जो रस्ता आम्ही भ्रष्टाचार काढला 200 कोटींचा, तो परलीपासून जव्हारपर्यंत आणि हा रस्ता परलीपासून पुढे देवगावपर्यंत खंडेश्वर नाक्यापासून सुरुवात होते, ती खोडाळ्याच्या देवगावपर्यंत तो संपतो. हा रस्ता चांगला व्हावा, लेन 2 व्हाव्यात, या रस्त्यावर चांगल्या प्रकारे काम केलं जावं आणि म्हणून या दोन्ही रस्त्यांची कामं शासनाने मंजूर केली. त्याला प्रशासकीय मान्यता ही 30/11/2016 रोजी दिली. त्याची किंमत होती 134 कोटी 40 लाख रुपये, पाली ते तलवाड. दुसरा रस्ता जो आहे तो वाडा ते देवगाव, त्याला होती 72 कोटी 24 लाख. या दोघांची किंमत 206 कोटी 64 लाख रुपये होते. या 206 कोटी 64 लाखांना प्रशासकीय मंजुरी मिळाली 30/11/2016 रोजी. शासनाने हे दोन्ही रस्ते मंजूर केले. ते हॅम प्रोजेक्ट मध्ये गेले. त्याचं टेंडर निघालं 173 कोटी 70 लाखांचं.
जे प्रशासकीय मान्यता जी दिली जाते त्याप्रमाणे प्रत्यक्ष काम किती होणार आहे ते बघितलं जातं आणि त्याच्यानंतर टेंडर निघतं. टेंडर निघालं 173,70,00,00,000. आता हे टेंडर माझ्या माहितीप्रमाणे किंवा ज्या ठेकेदारांनी जी माहिती दिली त्याप्रमाणे त्यांनी सांगितलंय की 4% बिलोनी हे काम घेतलं होतं. प्रत्यक्षात आत्ता जी माझ्याकडे कागदपत्र आहे त्यामध्ये हे काम ठेकेदाराला 26.37% जादा दराने दिलंय. म्हणजे पालघर जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये हेच ठेकेदार कुठलंही काम हे 25%, 30%, 35% कमी दराने घेतात. इथे मात्र ते जास्त दराने घेतलेलं आहे. 173,70,00,00,000 काम 219,50,00,000 घेतलेलं आहे. म्हणजे 45,80,00,000 हे जास्त ठेकेदाराला देणे जाणार आहेत. म्हणजे रस्त्याचं टेंडर जे आहे, कारण जे टेंडर बनवलं जातं, इस्टिमेट बनवलं जातं, त्याच्यानुसार ते टेंडर निघतं. म्हणजे 173 कोटीमध्ये ते काम पूर्ण व्हायला पाहिजे. मात्र ठेकेदारावर मेहरबान होऊन ते काम 219,50,00,000 दिलंय. म्हणजे 45,80,00,000 हे ठेकेदाराला जास्तीचे दिलेले आहेत. आता प्रत्यक्ष बघा, ज्यावेळेस टेंडर निघतं, टेंडरची प्रोसिजर झालेली आहे, वर्क ऑर्डर निघतं, त्याच्यानंतर ते काम जास्तीत जास्त 5% वाढवू. आर्टिकल 16 पीडब्ल्यूडीचा जो नियम आहे आर्टिकल 16 त्याच्यामध्ये फक्त 5% रक्कम ही वाढवता येते. इथे मात्र प्रशासकीय जी मंजुरी आहे ती प्रशासकीय मंजुरी घेताना ती अव्वाच्या सव्वा रक्कम वाढवलेली आहे. म्हणजे 219,50,00,000 दिलेलं टेंडर त्याची किंमत नंतर 303,34,00,000 झालेली आहे. 3/8/2021 रोजी सुधारित प्रमा दिली गेली आहे. माझ्या हातामध्ये ती प्रमा आहे, त्याच्यासाठी पत्रव्यवहार केला गेला आणि शासनाने त्यावेळेस त्या प्रस्तावाला मंजुरी दिली 21/2/2023 रोजी आणि त्या प्रस्तावामध्ये 303,34,00,000 रुपये या कामासाठी मंजूर केले. खरं तर नियम काय तो बघा, शासनाचा नियम काय सांगतोय की प्रशासकीय मान्यता ही टेंडर निघण्यापूर्वी द्यायची असते. सार्वजनिक बांधकाम खात्याचं जी नियम पुस्तिका आहे त्या नियम पुस्तिकेमध्ये पान क्रमांक 131 वर सुधारित अंदाजपत्रकासंदर्भात परिषद आहे तो 315 प्रमाणे त्याचं टेंडर जे काढलं जातं, म्हणजे परिषद 315 जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलंय की आधी टेंडर काढण्याच्या आधी तुम्हाला प्रशासकीय मान्यता घ्यायची असते. हे नियमावलीत आहे पीडब्ल्यूच्या. इथं टेंडर काढलेलं आहे, वर्क ऑर्डर झालेली आहे. विशेष म्हणजे ठेकेदारास पूर्ण रक्कम दिलेली आहे. आता ठेकेदारास रक्कम पूर्ण दिल्यानंतर अशी प्रशासकीय मान्यता देता येते का? तर अजिबात नाही. पण सगळीच यंत्रणा विकत घेतली, खासदार मंत्री आमदार हे सगळे खिशात असले का कसे व्यवहार होतात ते बघा. टेंडर निघालंय 2018ला, पेमेंट दिलंय 2021ला, पूर्ण पेमेंट दिलंय आणि प्रशासकीय मान्यता दिली 2023ला. या मागचं नेमकं कारण काय? म्हणजे कुठेही जगभरामध्ये असे प्रकार झाले नसतील. पालघर जिल्ह्यात सोडून महाराष्ट्रात कुठेही अशा प्रकारे प्रशासकीय मान्यता दिल्या नसतील. विशेष म्हणजे 6 कामं निघाली त्याच्यापैकी 4 कामं ही नियमानुसार आहेत. फक्त या 2 कामांवर एकाच ठेकेदारावर ही प्रशासकीय यंत्रणा मेहरबान झालेली आहे आणि म्हणून याची चौकशी करणं गरजेचं आहे. एवढा आंधळा कारभार हा कोणीही करू शकत नाही. हॅमचा जो प्रोजेक्ट आहे तो पूर्ण लुटलेला आहे. खरं तर ही प्रशासकीय मान्यता महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने निघते. तिच्यामध्ये कक्ष अधिकारी, आवर सचिव यांच्या सगळ्यांच्या सह्या असतात आणि जी कागदपत्र सादर केली जातात त्यांना मंत्रालयामध्ये त्यानुसार या प्रशासकीय मान्यता दिल्या जातात. आता या प्रशासकीय मान्यतेसाठी जो पत्रव्यवहार केला तो पत्रव्यवहार बघा, कार्यकारी अभियंता जव्हार, अधीक्षक अभियंता ठाणे आणि सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग कोकण मुख्य अभियंता. कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता आणि मुख्य अभियंता या तिघांच्या सह्या आहेत. या तिघांनी बांधकाम सचिव रस्ते
यांना 3 ऑगस्ट 2021 रोजी पत्रव्यवहार केलाय. त्यांनी सांगितलंय आणि त्या पत्रामध्ये विशेष आहे की सिव्हिल कॉस्ट 45,80,00,000 आता 45,80,00,000 ही ठेकेदाराला अभाव रक्कम दिलेली आहे. त्यांनी टेंडर जास्त दराने घेतली ती रक्कम आहे, ती सिव्हिल कॉस्ट मध्ये धरता येत नाही. इथे मात्र त्यांनी चक्क धरलंय. मंत्रालयातील कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्याकडे बघितलं नाही. पीडब्ल्यूच्या नियमाप्रमाणे अशी सिव्हिल कॉस्ट ही धरता येत नाही, पण ती दाखवली गेली आणि म्हणून त्याची चौकशी झाली पाहिजे. याच पत्रामध्ये 3 वरिष्ठ अधिकारी सह्या करतात आणि ते म्हणतात की या कामावर वाढीव खर्च झालेला नाही आणि म्हणून प्रशासकीय मान्यता द्यावी. आता वाढीव खर्च झालेला नाही, प्रत्यक्षात त्यांना किती पैसे दिलेत तर 169,77,77,00,000 दिलेत. त्यांचं जे टेंडर आहे ते 219 कोटींचं आहे आणि आम्ही फक्त 169,77,77,00,000 दिलेत असं हे 3 अधिकारी म्हणतात. याच्यातला एकच कार्यकारी अभियंता त्यांनी याच्यावर सही आहे, त्याच कार्यकारी अभियंत्याची ही दुसरी सही आहे. त्यांनी या ठेकेदाराच्या नावाने एक कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलंय 30/8/2021. हे पत्रही ऑगस्ट महिन्यातलं आहे, हे पत्रही ऑगस्ट महिन्यातलं आहे. याच्यावर फक्त कार्यकारी अभियंत्याची सही आहे, याच्यामध्ये सगळ्यांच्याच सह्या आहेत. आता कार्यकारी अभियंता म्हणतात काय बघा, काम 100% पूर्ण झालेलं आहे आणि आजच्या तारखेपर्यंत म्हणजे 2021 पर्यंत 30/8/2021 पर्यंत ठेकेदारास 216,67,00,000 दिलेत. कार्यकारी अभियंता म्हणतात 216,67,00,000 दिलेत. कार्यकारी अभियंत्याची सही, मुख्य अभियंत्याची सही आणि अधीक्षक अभियंत्याची सही ते म्हणतात 169 कोटी दिलेत. काम आहे 219 कोटींचं. 219 कोटींच्या कामाचे 216 कोटी दिले, म्हणजे 16 आणि 19 3 कोटी. याची जी रॉयल्टी होते ना तीच 18 कोटीची होते. त्याचे कर आणि हे सगळे जर धरले ना ते 30 कोटीपर्यंत जातात. इथे फक्त 3 कोटी कापले होते आणि त्याला आधी पेमेंट केलेलं आहे. म्हणजे शासनाचे सगळे नियम पायदळीत उडवलेले आहेत. 5 लाखाचं काम घेणारा ठेकेदार त्याच्या अगदी जीएसटी पासून जे काही कापाकाप होते ते 5 लाखाचं काम त्यांचं 3 लाखावर येतं. 1,00,000-1,50,000 रुपये कटिंगच होते. इथे 219 कोटीचं काम 216 कोटी काम व्हायच्या आधीच दिले गेलेले आहेत. हे कामाची वाताहत आहे. जे कुणीही जे मंत्रालयात बसलेले अधिकारी ज्यांनी टक्केवाऱ्या घेतल्यात, कोट्यावधी रुपये भ्रष्टाचार केले, त्यांनी एकदा मंत्रालयातून उठावं आणि वाड्याच्या खंडेश्वरी नाक्यापासून तर खोडाळ्याच्या देवगाव पर्यंत जाऊन चौकशी करावी की तुम्ही जे इस्टिमेट प्रमाणे लिहिलेलं आहे ते कामं झालीत का. ते कामं काय करायची होती या रस्त्यांवर, रुंदीकरण करायचंय. ते खंडेश्वरी नाक्यापासून तर खोडाळ्यापर्यंत जा, हा रस्ता 2 लेनचा झालेला नाही, त्याचं रुंदीकरण केलेलं नाही. आधी जो रस्ता होता त्याच रस्त्यावर पॅच मारलेत. रस्ता नवीन करायचा आहे, रुंदीकरण करायचं, खडीकरण करायचंय, मजबूतीकरण करायचं आणि त्याच्यानंतर डांबरीकरण करायचंय. इथे डायरेक्ट डांबर मारलेली आहे. या रस्त्यावर पूल करायचे आहेत, लहान पूल, साधारणतः 7 लहान पूल आहेत. 271 मोऱ्या आहेत. कधीही हे रस्ते चेक करा, एकही मोरी नवीन बांधलेली नाही. 271 मोऱ्यांची बोगस बिलं काढलेली आहेत. ज्या मोऱ्या होत्या त्यांनाच रंगरंगोटी, त्यांनाच प्लास्टर केलं गेलंय आणि त्याची बिलं काढली गेलीत. रस्ता काही ठिकाणी कॉन्क्रिटीकरण करणं, पेवर्ड शोल्डर्स करणं, कच्चे गटार्स बांधणं. आता किती ठिकाणी कच्चे गटार्स बांधले एकदा जाऊन बघा. आरसीसी गटार बांधणं काही पत्ता नाहीये. मुरुम बाजूपट्टी करणं. आता जव्हार पीडब्ल्यूडी मध्ये साईड पट्टी नावाचा प्रकारच नाही. साईड पट्टी फक्त पैसे खाण्यासाठी, टक्केवारी देण्यासाठी ती असते. या पूर्ण रस्त्यावर कुठेही साईड पट्टी केलेली नाहीये. सेवा वाहिन्या, नलिका व सेवा वाहिन्यांचे स्थलांतर करणे कुठेही केलेलं नाहीत. संरक्षक भिंती बांधणे, वृक्ष लागवड करणे, या रस्त्याच्या संदर्भात कुठे वृक्ष गेले असतील त्याची लागवड करणे, कुठेही लागवड झालेली नाही. भूसंपादन करणे, आता रस्ता रुंदीकरण केलाच नाही त्यामुळे भूसंपादन करण्याचा प्रश्न येणार नाही. भौमितिक सुधारणा, रोड फर्निचर आणि सुरक्षा उपाययोजना करणे, त्यापैकी कुठलीही गोष्ट केलेली नसताना ठेकेदारास पूर्ण रक्कम दिली गेली. आता ही रक्कम कशी दिली गेली ते बघा. हे काम आहे हायब्रिड एन्युमिटी पॅकेज. 10-15 वर्षाचं पॅकेज असतं. 10 वर्ष त्यांनी देखभाल दुरुस्ती करायची असते आणि टप्प्याटप्प्याने ठेकेदारास पेमेंट द्यायचं असतं. आता ठेकेदारास 30/10/2018 वर्क ऑर्डर मिळालेली आहे. वर्क ऑर्डर मिळाल्यानंतर काम सुरू करायला साधारणतः 5-6 महिने हे लोक घालवतात, काम सुरूच नाही करत.
इथे काम सुरू न करता त्यांना ठेकेदारास म्हणजे 10व्या महिन्यामध्ये त्यांना काम दिलंय आणि दुसऱ्या महिन्यामध्ये म्हणजे 12व्या महिन्यामध्ये दुसऱ्याच महिन्यात 18 कोटी दिलेले आहेत. 29/12/2018 10,98,98,000 एवढी रक्कम 29/12/18 दिली. त्याच दिवशी 29/12/18 7,22,40,000 दिले, म्हणजे 48 कोटी कुठलंही काम सुरू नसताना ठेकेदारास दिलं गेलं. दुसरं पेमेंट जे आहे ते लगेच फेब्रुवारी महिन्यामध्ये आहे. 18/2 फेब्रुवारीला 23,57,83,368 रुपये दिलेत. त्याच्यानंतर त्याच महिन्यात 12 तारखेला 12/2/19 11,82,34,000 दिलेत, म्हणजे 35 कोटी रुपये हे सुरुवातीला दिलेत. म्हणजे पहिल्या 4 महिन्यामध्ये सुरुवातीला 18 कोटी, नंतर 35 कोटी, हे 50 कोटीपेक्षा जास्त रक्कम ठेकेदारास जेव्हा काम सुरू नव्हतं तेव्हा दिलेले आहे. आणि पूर्ण त्या रकमेचा चार्ट आहे, कशा पद्धतीने बिलं दिली गेलीत. म्हणजे ही सगळी बिलं ज्यांनी मला कोणी ही माहिती दिली त्याचं नाव सांगत नाही, का त्या नाव सांगणारे मला सांगितलं होतं की बातमी दाखवू नका, तुमचा मर्डर होईल. आणि मी जर नाव सांगितलं तर 100% त्याचा मर्डर होईल, म्हणून त्याचं नाव सांगत नाही. पण त्यांनी ही बिलं सगळी जोडलेली आहेत. आणि ह्या बिलांवरनं ही रेडीमेड जी सीट आहे, पेमेंट सीट शासनाची आहे, त्यांनी हे पेमेंट दिलं गेले. 30/10/18 वर्क ऑर्डर आहे आणि 30/3/2022 त्याचं पूर्ण पेमेंट झालेलं आहे. आता 30/3/2022 पेमेंट पूर्ण झालंय आणि प्रशासकीय मान्यता ही त्यानंतर निघालेली आहे 21/2/2023 म्हणजे एकीकडे कार्यकारी अभियंता म्हणतोय काम पूर्ण झालंय, कम्प्लिशन सर्टिफिकेट दिलंय, पूर्ण रक्कम दिलेली आहे, पेमेंट झालं, सगळं झालं. त्याच्यानंतर प्रशासकीय मान्यता देण्याचं कारण काय आणि त्याच्यानंतर अशी कोणती नवीन कामं झाली? हे जुनीच कामं झालेली नाही आहेत, नवीन कामं होण्याचा प्रश्नच येत नाहीये. आणि त्याच्यामुळं हा सगळा गोलमाल आहे. आपण जर बघितली ही सगळी कागदपत्र जर बघितली तर याच्यामध्ये 100% भ्रष्टाचार झालेला आहे. तर हा 250 कोटींचा भ्रष्टाचार आरोप आम्ही करतोय, तसं पत्रही शासनाला आम्ही देतोय. तर हा 250 कोटींचा भ्रष्टाचार कसा झाला ते बघा. पहिल्यांदा ठेकेदाराने हे काम 45,80,00,000 रुपये जास्त दराने घेतलं, 26.37% अभाव जास्त दराने, सरकार त्याच्यावर मेहरबान झालं. त्याच्यानंतर त्याला पेमेंट जे मिळालं होतं ते 216.67 कोटी, हे कम्प्लिशन सर्टिफिकेट मध्ये लिहिलेलं आहे की त्याला पेमेंट दिलंय 216.67 कोटीचं पेमेंट दिलंय. त्याच्यानंतर शासनाने 96.70 कोटी म्हणजे 96.70 कोटी रुपये हे शासनाने त्याला दिलेले आहेत. शासन काय म्हणतंय की त्याला एक्सेस पेमेंट गेलंय, हे त्यांच्या सह्या आहेत. 96.70 कोटी 96.70 कोटी हे नवीन प्रशासकीय मान्यतामध्ये आलेले आहेत. या प्रशासकीय मान्यतामध्ये स्पष्ट म्हटलं की नेट एक्सेस 46.80% ओरिजिनल ए, म्हणजे एक्सेस ऑन ओरिजिनल ए, म्हणजे जी प्रशासकीय मान्यता जी आहे त्याच्यावर 46.80% एक्स्ट्रा या कामाला दिले गेलेले आहेत. आणि ती वाढवून दिलेली रक्कम जी आहे ती 96,70,00,000 आहे. ते 216 आधी दिलेत, 216,67,00,000, 96 कोटी नंतरचे म्हणजे 313.37 कोटी या कामावर खर्च झालेले आहेत. प्रत्यक्ष हे काम जाऊन कुणीही बघावं, 313.37 कोटीचं हे काम झालंय का? आता टेंडरची किंमत किती होती बघा. ठेकेदाराला टेंडर दिलंय 173.70 कोटी ही टेंडरची किंमत होती. 173.70 कोटी तर 313 मधून मायनस केले तर 139,67,00,000 रुपये हे ठेकेदारा जादाचे दिले गेलेले आहेत. या सरळ सरळ भ्रष्टाचार आहे, कागदोपत्री भ्रष्टाचार आहे. कोणीही कागदपत्र चेक केली, रस्ते नका चेक करू, कागदपत्र चेक केली तर लक्षात येईल की 139,67,00,000 रुपये हे जास्तीचे दिले गेलेले आहेत. आता हे काम जे या ठेकेदारांनी, ज्यांनी मला हे ठेकेदाराच्या जवळच्या माणसांनी ज्यांनी काम दिलंय, कागदपत्र दिले, तो त्या कामावर पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत आतापर्यंत त्याचे सगळे फोटोग्राफ्स, म्हणजे आधी त्या रस्त्याची काय अवस्था होती, आधी मोरी कशी होती, आत्ताची काय परिस्थिती आहे, हे सगळे फोटोग्राफ्स, त्याचे व्हिडिओग्राफ्स सगळं आहे त्याच्याकडे. त्याचं म्हणणं आहे की जास्तीत जास्त 50 कोटीचं काम हे केलं असेल.
जे काही ठिकाणी पालीपासून काही ठिकाणी काम झालंय ते काम 53,37,00,000 आपण धरूया. म्हणजे 313 कोटी 37 लाखामधनं 53,30,00,000 गेले तर 250 कोटी उरतात. हा 250 कोटीचा निव्वळ भ्रष्टाचार आहे. हे पैसे कसे खाल्ले जातात, कसे लुटले जातात उत्तम उदाहरण आहे. कुणालाही अबाव टेंडर पीडब्ल्यू मिळत नाहीये. इथे 54% पहिलं काम आहे, आता 26% आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर या अबाव रकमा कशा गेल्या जातात. पहिली गोष्ट, पहिलं टेंडर कॅन्सल का झालं. दुसरं घेतलेलं आहे ते 4% बिलोनी आहे. ते जर खरं असेल तर हे 26.37% बिलोनी कसं दिलं गेलं, हे प्रश्न अनुत्तरित राहतात. आणि म्हणून या सगळ्या टेंडरची चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. खरं तर राजकीय नेत्यांना, आमदार खासदारांना, सरकारी अधिकाऱ्यांना, पीडब्ल्यूडीच्या बदमाश भ्रष्टाचारांना जे पैसे दिले जातात ते या टेंडरमध्ये धरले जातात का. ही 139.67 कोटींची जी रक्कम आहे, 67 कोटींची, ती रक्कम भ्रष्टाचारासाठी वापरली का, ठेकेदाराला चरण्यासाठी दिली का, ठेकेदाराची घरं भरण्यासाठी दिली का. या रकमेचा पूर्ण पोलखोल ही याच कागदपत्रांमध्ये सगळी कागदपत्र आम्ही शासनाला देणार आहोत. शासनाने याची चौकशी करायची आहे. खरं तर हा जो रस्ता आहे तलवाडापासून तो धामणीपर्यंत आणि तलवाड्यापासून तो पालीपर्यंत, हा जो मतदारसंघ आहे तो खासदार राजेंद्र गावितांचा आहे, आमदार सुनील भुसारांचा आहे. या खासदार आमदारांनी एकदा तरी या रस्त्याची चौकशी करावी अशी कधी मागणी केली का. म्हणजे मध्यंतरी विधानसभेमध्ये सुनील भुसारांनी सांगितलं होतं की जो रस्ता सुस्थितीत आहे, जो रस्ता झालेला तुम्ही दाखवताय, त्याच्यावर तुम्ही 250 कोटी रुपये जास्त कसे देता. आता पुढे काय झालं ते सुनील भुसारांनी सांगितलं नाही, शासनाने त्याची दखल घेतली नाही. हे प्रकरण रचनेच्या दाबलं गेलं. त्याचं कारण असं असतं, हे सरकारी अधिकारी 2-5% घेणारे यांना तर 20%, 25% मिळायला लागले. आणि या 100-200 कोटींच्या प्रोजेक्टमध्ये त्यांना कोट्यावधी रुपये मिळतात. त्यामध्ये कशावरही सह्या करतात. ही हलकट जमात याच पद्धतीने लुटमार करते आणि वर्षानुवर्ष आमची लोक त्या रस्त्यावरनं अपघातात मरतात. म्हणजे एकदा खंडेश्वरी नाका ते पूर्ण देवगाव पर्यंत, परलीपासून तर जव्हार पर्यंत आणि पालीपासून तर थेट धामणी तिलोंड्यापर्यंत जाऊन बघा काय रस्त्यांची अवस्था आहे. तुम्ही मंत्रालयामध्ये बसून पैसे खाताय, ते पैसे नाही, ते पाप आहे. तुम्ही पाप घेऊन जाताय घरी. त्या ठेकेदारांना, तुमच्या अधिकाऱ्यांना, राजकारण्यांना सगळं फेडावं लागेल. राजकारणी जेलमध्ये का जातात, ठेकेदारांना अटक का होते, अनेक लोक तुरुंगात का सडतात, त्याच्यामागचं कारण हे आहे की तुम्ही गोर गरिबांची हाय खाताय. आणि म्हणून या भ्रष्टाचाराची चौकशी होणं गरजेचं आहे. खरं तर मंत्रालयातील भ्रष्ट अधिकारी, पीडब्ल्यूडीचे बदमाश अधिकारी, ठेकेदार यांनी संगनमताने 250 कोटींचा केलेला हा अपहार आहे. आणि म्हणून या अपहाराची चौकशी होणं गरजेचं आहे. आम्ही या संदर्भात रितसर बांधकाम खात्याच्या सचिवांना पत्र दिलेलं आहे. खरं तर ही यांना पत्र दिली, हे ठेकेदाराला बोलवतात, मॅनेज होतात, पैसे खातात, कुठेही कारवाई होत नाही. मात्र एक ना एक दिवस या प्रकरणांना वाचा फुटते. भ्रष्टाचार कुठलाही दडपला जात नाही, दडवला जात नाही. खरं तर काम सुरू झालं तिथून ही कागदपत्र आहेत, कसं झालं त्याची माहिती आहे. म्हणजे कोणी ना कोणी बाप यांना भेटतोच, तसा तो बाप भेटला. माझ्या माध्यमातून ते तुमच्या समोर आलं, मी शासनापर्यंत पोहोचवलं. शासनाने या 250 कोटींच्या भ्रष्टाचाराची चौकशी गरजेचं आहे. कारण जी 6 कामं होती त्या 4 कामांना कुठेही वाढीव रकमा मिळालेल्या नाहीत. इथे मात्र 150 कोटी वाढवून दिले जातात. 200-250 कोटींचा भ्रष्टाचार होतो. प्रत्यक्ष जागेवरती काम नाहीये. 271 मोऱ्या करायच्या आहेत, त्याची एकही मोरी केली जात नाही. एवढा अंधाधुंद कारभार हा फक्त पालघर आणि ठाणे जिल्ह्यामध्येच होऊ शकतो. कारण ठेकेदारांच्या खिशामध्ये इथले राजकारणी आहेत, इथले अधिकारी आहेत, इथले मंत्री आहेत. आणि म्हणून हा भ्रष्टाचार होतोय. आमची मागणी आहे की या दोन्ही रस्त्यांची चौकशी तातडीने झाली पाहिजे. या प्रकरणात जबाबदार असलेले मुख्य अभियंता, म्हणजे खरं तर ते खरे याच्यामध्ये पापी आहेत. एकही कागदपत्र न बघता त्यांनी हा सगळा प्रकार केलेला आहे. शासनाकडे त्यांनी प्रस्ताव सादर केलेला आहे. त्यांच्या सहित जे कोणी जबाबदार असतील त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आणि फौजदारी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्यांच्या संपत्तीमधून, त्यांच्या प्रॉपर्टीमधून ही सगळी 250 कोटी रुपयांची रक्कम, आधीचे 200 कोटी, 450 कोटी हे फक्त 2 रस्त्यांवर खर्च झालेले आहेत. भ्रष्टाचार झालेला आहे.
हा 450 कोटींचा भ्रष्टाचार त्यांच्याकडून वसूल करावा आणि त्या पैशातून खंडेश्वरी नाका ते थेट खोडाळ्यापर्यंतचा रस्ता हा प्रामाणिकपणे करावा, पाली ते तलवाडा आणि त्याचबरोबर तिलोंडा ते बोबेरी हाही रस्ता चांगल्या प्रकारे करावा. हे तिन्ही रस्ते करण्यासाठी या ठेकेदारांकडून, या अधिकाऱ्यांकडून हे पैसे वसूल करावेत. पण त्याआधी या रस्त्याची चौकशी करण्यासाठी चौकशी समितीची स्थापना करावी, चौकशी समिती नेमावी आणि भ्रष्टाचार सिद्ध झाल्यानंतर तात्काळ यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत.